नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये प्रियाच्या प्लॅनला आजपासून सुरुवात होणार आहे. सायली स्वतः ते वादळ आश्रमामध्ये घेऊन जाणार आहे, म्हणजेच प्रियाने पाठवलेली मुलगी. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली आश्रमामध्ये निघालेली असते आणि भाजी घेण्यासाठी ती खाली उतरते. त्याच वेळेला समोर एक मुलगी दिसते तिला. तिचा हॉर्न वाजत असतो तरी देखील ती बाजूला होत नाही. तर सायली तिला वाचवते आणि बाजूला बसून आधी पाणी प्यायला देते. नेमकं काय झालं होतं असं? गाडी इतकी हॉर्न वाजत होती तरी देखील तू बाजूला झाली नाही. तेव्हा ती मुलगी रडायला लागते. जगून काय उपयोग आहे माझा, कारण मी सगळ्यांना नकोशी झाली आहे. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की ही नक्कीच मोठ्या अडचणीमध्ये. तर ती तिला शांत करते. आयुष्यामध्ये किती जरी अडचणी असतील ना, पण जीव देणं हा शेवटचा पर्याय नाही. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्यला सांगत असतो, सायलीने आश्रम चालवायला घेतलंय आणि मी तिची मदत करणार आहे. चैतन्यला तर हे ऐकून लय भारी वाटतं. सायली वहिनी आणि तू खूप छान काम करताय आणि सायली वहिनी तर खूप खुश असेल, कारण तू तिची मदत करतोय ना. म्हणत असेल की खरंच मी खूप नशिबान आहे की तुझ्यासारखा नवरा तिला मिळाला आहे. अर्जुन पण सांगत असतो, हो, कारण मधुभाऊंनी आजपर्यंत खूप काही केलं आहे आणि त्यांच्यामुळे तर माझी बायको मला मिळाली. आता आमची वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची. चैतन्य पण सांगतो, खरंच अर्जुन, तुम्ही दोघं पण खूप छान काम करताय आणि माझी काही मदत हवी असेल तर मी तयारच आहे नेहमी. तर सायली तिला तिचं नाव विचारत असते. तू नेमकी कोण आहे? तुझं नाव काय? तुझं लग्न झालेलं तर दिसतंय. तेव्हा ती मुलगी तिची खोटी कहाणी सांगायला सुरुवात करते. माझं नाव श्वेता आहे आणि नवरा आहे मला, पण असून काही उपयोग नाही. फक्त नावाला नवरा आहे. आमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली, पण आम्हाला मुलबाळ होत नाही. त्यामुळे मलाच दोषी मानतात आणि नको ती वागणूक देतात. ते राहिला म्हणून अशी जागा नाही माझ्यासाठी. सगळ्यांची टोमणे मलाच ऐकावी लागतात. सगळ्याचा खूप त्रास होतो मला. मग असं वाटतं की जगायलाच नको. तेव्हा सायली विचारते, मग तुझे आई बाबा? तेव्हा ती सांगते, माझं लव्ह मॅरेज झालं आहे म्हणून त्यांच्याकडे पण जाऊ शकत नाही. कुठल्या तोंडाने जाऊ ना, म्हणून मी जीव देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सायली म्हणते, असं तू अजिबात करणार नाही, कारण जगण्यासारख्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत ना. तेव्हा तू टेन्शन घेऊ नको. आमचं आश्रम आहे, तिथे तू राहू शकते अगदी बिंदास. तुला कोणी काही म्हणणार नाही तिथे. आणि तुला कामाची पण गरज होती ना, तिथे तुला कामही मिळेल आणि आम्हाला पण मदतनीस म्हणून हवीच होती आणि वेळेवर तू पण भेटली. आता मनामध्ये असा कुठलाही विचार आणायचा नाही. नंतर दोघी आश्रमाकडे निघतात. तर दुसरीकडे अर्जुन चैतन्याला विचारत असतो, आश्रम चालवायचं म्हणजे पैशाची सोय तर झाली पाहिजे आणि अनुदानासाठी काही होतं की नाही, आता ते प्रयत्न करावे लागतील. चैतन्य म्हणत असतो, आता काय बाबा, तुम्ही वेगळी जबाबदारी घेतली आहे, कामाची माणसं तुम्ही, असं म्हणून अर्जुनला चिडवत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सगळं मी माझ्या सायलीसाठी करतोय. तिने आजपर्यंत माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी खूप काही केलं आहे. आता माझी वेळ आहे तिच्यासाठी काहीतरी करण्याची. तेव्हा चैतन्य पण काही गोष्टी सांगतो आणि त्यामुळे अर्जुनची मदतच होते. तर चैतन्य पण नेहमीच अर्जुन सायलीच्या मदतीला तयार असतो. तर दुसरीकडे सायली श्वेताला घेऊन आश्रमामध्ये पोचलेली असते. सगळा घडलेला प्रकार सांगते. तेव्हा मधुभाऊ पण सांगत असतात, तू अगदी इथे बिंदास राहू शकते, कारण आम्हाला पण मदतीसाठी एका मुलीची गरज होतीच आणि वेळेवर तू पण आलीस. तेव्हा ती मुलगी हात जोडून सगळ्यांचे आभार मानत असते. तुमच्यासारखे देव माणूस अजून इथे आहेत म्हणून आमच्यासारख्या माणसांचं निभवतं. तर मला कळतच नव्हतं मी जाऊ कुठे, माझी राहण्याची काही सोय होईल की नाही. तेव्हा मधुभाऊ पण सांगतात, तू अजिबात आता कुठलीच काळजी करायची नाही आणि इथे बिंदास राहायचं. तेव्हा सायली पण सगळ्या गोष्टी तिला समजून सांगते आणि कुसुम फ्रेश होण्यासाठी तिला तिथून घेऊन जाते. तर सायली मधुभाऊंना सांगत असते, अनुदानासाठी आपण सगळ्या गोष्टी रजिस्टर करून घेऊया. मधुभाऊ पण सांगत असतात, म्हणजे रजिस्टर करण्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे ती मला सांग, म्हणजे माझ्या लक्षात येईल नेमकं काय करायचं आहे. आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं पण तिला कळतात ज्या तिला माहीत नसतात. तर दुसरीकडे राकेश आणि सचिन नागराज काकांना भेटायला आलेले असतात. तर सचिन सगळा प्लॅन सांगतो की पुढे काय करायचं आहे आणि हा प्लॅन प्रियाचा आहे बरं का. तेव्हा नागराज काका पण खूप कौतुक करत असतात, प्रियाने काय भारी प्लॅन केलं आहे, खरंच एक नंबर प्लॅन आहे. राकेश, आता सुभेदारांच्या घरी काय चाललं हे बघण्यासाठी तुला सतत तिथे जावं लागेल. राकेश म्हणतो, मी जर असं सारखं गेलो तर त्यांना संशय येईल ना, मी कसं जाऊ शकतो. नागराज काका म्हणतात, अरे त्यांच्या घरात काय चाललं हे बघण्यासाठी तुला जावंच लागेल ना. सचिन म्हणतो, त्याची काही गरज नाही. प्रियाने ऑलरेडी एक मुलगी आश्रमामध्ये पाठवली आणि आपल्याला बरोबर त्यांच्या घरातल्या गोष्टी कळतीलच. तेव्हा नागराज काका म्हणतात, प्रिया काही चालू मुलगी आहे रे, जेलमध्ये बसून सुद्धा एवढा परफेक्ट प्लॅन केला आहे तिने. तर सायली आज जो काही घडलेला प्रकार सगळा अर्जुनला सांगत असते. मधुभाऊंकडनं सुद्धा खूप गोष्टी मला आज समजल्या आहे आणि एक सांगायचं विसरलीच मी तुम्हाला. मी आज आश्रमामध्ये जात होती, त्याच वेळेला एक मुलगी भेटली मला तिथे रस्त्यात आणि ती जीव देण्याचा प्रयत्न करत होती.
तर मी तिला आश्रमामध्ये घेऊन गेली. तेव्हा अर्जुन सांगतो, बघितलं, आपण एखादं चांगलं काम करायला सुरुवात केली ना की देव पण आपली साथ देतो आणि आता इथून पुढे सगळं चांगलं होणार आहे. सायली पण म्हणते, मी विचारसुद्धा नव्हता केला की आश्रम चालवण्यासाठी एवढं काही करावं लागतं, पण आज मला समजलं. तर दुसरीकडे आश्रमामध्ये सगळ्यांना जेवायला वाढलेलं असतं आणि श्वेताने आज खीर बनवलेली असते. मधुभाऊंना तर खूप आवडते खीर. श्वेता, खरंच आज खीर खूप छान झाली आहे. आणि मुलं पण म्हणत असतात, मला आज खीर पोळीच हवी आहे, भाजी नको आहे. खीर खूपच छान झाली आहे. कुसुम पण खीर खाऊन बघते, तिला पण आवडते. तेव्हा श्वेताच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अगं, तुला रडायला काय झालं? तेव्हा श्वेता सांगते, आजपर्यंत माझ्या जेवणाचं कौतुक असं कोणीच केलं नाही आहे. सासरच्या माणसांसाठी एवढं कौतुकाने मी जेवण बनवायची, पण त्यांना कधी त्याची कदर नव्हती. नेहमी माझ्यामध्ये काहीतरी नुक्स काढत राहायचे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून सतत मला टॉर्चर करत राहायचे. कुसुम पण सांगते, आता तू जास्त विचार करू नको. तू इथे आश्रमामध्ये आहे ना, आता सगळं काही ठीक होईल आणि तुझ्या हातचं जेवण करायला आवडेल आम्हाला. तू आजचा मेनू पण किती छान ठरवला आणि स्वयंपाकही छान केला आहे. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणत असते, मला आपल्या बाळाला तुमच्याबद्दल खूप काही छान छान गोष्टी सांगायच्या आहे. तुमच्याबरोबरच्या सगळ्या आठवणी मला त्याच्याबरोबर बोलायच्या आहे. अर्जुन सांगतो, असं असेल मग आपण त्याच्यासाठी लेटर लिहायचं का? तर सायलीला पण ती कल्पना आवडते. हो, चालेल ना. आपलं बाळ जेव्हा मोठं होईल तेव्हा ते पत्र वाचेल आणि त्याला पण कळेल ना आपण त्याच्याबद्दल काय विचार करत होतो. तर दोघंही पत्र लिहायला घेतात. ते दिवसभरामध्ये काय काय घडलं सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं आणि आम्ही तुला किती मिस केलं आज. रोज असं पत्र लिहिणार असतात. तेव्हा सायली म्हणते, मला माहिती, बाळाच्या जन्मापर्यंत असे हजारो पत्र तुम्ही लिहाल. खूप कौतुकाने त्याच्याकडे बघत असते. आजचं पत्र तर माझं लिहून झालं. नंतर दोघंही झोपतात. पण सायलीला काही शांत झोप लागत नाही. तिला मध्येच खूप भूक लागलेली असते. पाणी पिते तरीसुद्धा तिला काही बरं वाटत नाही. तेव्हा अर्जुन उठतो, काय झालं बायको? हो, मला खूप भूक लागली. अर्जुन म्हणतो, थांब, किचनमध्ये काहीतरी असेल, मी आणतो. सायली सांगते, अहो पण मला गोड खायची इच्छा होते ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, फ्रीजमध्ये आईस्क्रीम नाही तर काजू कतली तर असेलच. सायली सांगते, नाही, मला काहीतरी वेगळं खायचं हो, यम्मी. मोतीचूरचे लाडू खायची इच्छा होते माझी. अर्जुन सांगतो, ठीक आहे, मग मी बनवून आणतो तुझ्यासाठी. लाडू बनवण्यासाठी खाली जातो. तर दुसरीकडे प्रियाच्या शातीर डोक्यामध्ये प्लॅन चालू असतात. इथून बाहेर पडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नागराज आणि मी सोडून सगळे बाहेर आहेत, तेव्हा मला पण इथून बाहेर पडायला हवं. त्याच वेळेला आरडाओरडा ऐकायला येतो. कॉन्स्टेबल जात असते, तिला विचारते, नेमकं काय झालं आहे? तेव्हा कॉन्स्टेबल सांगते, त्या बाईला किडनी स्टोनचा त्रास होतो आहे, तिलाच आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो. तर प्रियाच्या डोक्यामध्ये अजून दुसरी आयडिया सुचलेली असते बाहेर पडण्याची. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुनने सायलीसाठी लाडू बनवून आणलेले असतात आणि सायली खूप आवडीने लाडू खाते. त्यानंतर तिला उलटी व्हायला लागते. अर्जुन तर खूप घाबरतो. कल्पना काकूंचं लक्ष डाळीच्या पिठाकडे जातात. हे पीठ तर एक्सपायर झालं आहे. आता त्यामुळे सायली आणि बाळाला काही धोका नाही झाला तर बरंच आहे. तर प्रियाने पण सचिनला फोन करून तिचा प्लॅन सांगितलेला असतो आणि सचिन पण तो प्लॅन करायला तयार होतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचा भाग बघायला पण खूप मजा येणार आहे प्रेक्षकांनो, कारण सायलीला नेमकं काय झालं आता याची उत्सुकता तर आपल्याला राहणारच. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज.